नमस्कार मित्रांनो, कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. स्पर्धा परीक्षा MPSC UPSC किंवा PSI STI SY ज्याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो, या स्पर्धा परीक्षांची जर मला तयारी करायची असेल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण नेहमी दोन शब्द ऐकत असतो की आपला अभ्यासाचा फोकस खूप स्ट्रॉंग लागतो आणि अभ्यासातली कन्सिस्टन्सी ज्याला आपण सातत्य म्हणतो हे खूप चांगलं पाहिजे, तर आपल्याला यशापर्यंत पोहोचता येतं किंवा यश आपल्याला मिळतं. मग आज आपण थोडक्यात या फोकस आणि कन्सिस्टन्सी या दोन ज्याला आपण म्हणतो अभ्यासासाठी आपल्याला फार जास्त महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया, बोलूया की आपला अभ्यासाचा फोकस आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तो आपल्याला कसा डेव्हलप करता येईल आणि कसा लॉंग ज्याला मी म्हणेल सस्टेनेबल किंवा त्याला आपण म्हणून ठेवता येईल, जास्त चांगला ठेवता येईल अशाबद्दलची आपण आज या याच्यात माहिती घेऊया. मग आता MPSCचं प्रिपरेशन करत असताना माझा फोकस आणि माझी अभ्यासाची कन्सिस्टन्सी ज्याला आपण अभ्यासातलं सातत्य म्हणते हे जास्तीत जास्त मी कसं वाढवत नाही आणि वाढवलेला अभ्यासाचं सातत्य किंवा वाढलेला अभ्यासातला फोकस हा मला जास्तीत जास्त कसा टिकेल याच्यासाठीची महत्त्वाची माहिती आज आपण थोडीफार बघूया. बघा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा वास्ट आहे. MPSCचा पण अभ्यास वास्ट आहे. KG to PG आपण म्हणतो. तुम्हाला जर राज्यसेवेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला 10 विषय आहे. तुम्हाला जर कंबाईनचा अभ्यास करायचा असेल तरी 9 किंवा 10 विषय आहे. आणि मग हे राज्यसेवा किंवा कंबाईनचे 10 विषय, एका विषयाला एक पुस्तक जरी घेतलं तर मला 10 पुस्तकं, आणि आपल्याला एका पुस्तकात होत नाही, काही विषयांसाठी आपल्याला आणखीन सोर्सेस वापरावे लागतात. म्हणजे साधारणतः 12 ते 15 पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते 12 ते 15 पुस्तकं आपल्याला अभ्यासायची आहे, त्यानंतर ती लक्षात राहायला हवी आणि तिथून ती परीक्षेत काय व्हायला पाहिजे, MCQच्या थ्रू आपल्याला रिफ्लेक्ट सुद्धा झालं पाहिजे नॉलेज. ही सर्व आपल्या समोरचं चॅलेंज आहे. म्हणून आपल्या अभ्यासाच्या या प्रवासात आपल्या अभ्यासाचा असणारा फोकस आणि कन्सिस्टन्सी, ज्याला मी फोकस अँड कन्सिस्टन्सी ऑफ स्टडी असं म्हणतो, हा फार महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट असाध्य नाही, आपण ती साध्य करू शकतो, पण त्याला तुमची नियमित प्रॅक्टिस पाहिजे, त्यात तुमची सिन्सिअरिटी फार महत्वाची आहे. आणि या जर गोष्टी तुम्ही डेव्हलप केल्या, जरी तुम्हाला आधी अभ्यासाची सवय नसेल आणि आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हॅबिट ऑफ स्टडी ही फार गरजेचं आहे, आपण ही डेव्हलप करू शकतो, पण हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग महत्वाचं आहे आपला फोकस आणि कन्सिस्टन्सी. मग लक्षात घ्या की आपण ज्याला म्हणतो की नवीन विद्यार्थी जे आता अभ्यासाची सुरुवात करतात स्पर्धा परीक्षांची, किंवा जुने विद्यार्थी अभ्यासाची सुरुवात करताना एक ढोबळमाळा अभ्यासाची सुरुवात स्पर्धा परीक्षांची कशी करतो आपण, तर त्याच्यात आपल्याला पहिले आपल्याला काय करावं लागतं, अभ्यासक्रम पहिले आपण अभ्यासतो. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आयोगाचे ज्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो ते आपण बघतो. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे सराव चाचण्या आपण त्याच्यावर देतो आणि मग आपण संदर्भ साहित्य असं आपण त्याच्यातला काय करतो, संदर्भ साहित्य वाचत जातो. हे झालं बेसिक. मी अभ्यास सुरुवात केली. अभ्यास सुरुवात करताना अभ्यासक्रम असेल, त्या अभ्यासक्रमावर आधारित आयोगाच्या प्रश्नपत्रिका असेल आणि संदर्भ साहित्य, आणि मग त्या संदर्भ साहित्यानंतर काय असेल तर मी सराव चाचण्या सोडवल्या आणि मग मी परीक्षेला असेल. ही झाली आपल्या अभ्यासाची सुरुवात. पण अभ्यासाची सुरुवात केली, मी अभ्यास स्टार्ट केला, पण अभ्यासामध्ये अभ्यास चांगला होण्यासाठी मला काय करता येईल, आणि हे कॉन्शियसली करण्याचं काम आहे. हे काय आहे, तुम्ही कॉन्शियसली करण्याचं काम आहे. मग काय करता येईल तर त्याला काही स्टडी स्किल्स आहे. त्या स्टडी स्किल्स तुम्ही काय करणं गरजेचं आहे, डेव्हलप करणं गरजेचं आहे. कुठल्या स्टडी स्किल्स असतात, आता फार वेगळ्या स्टडी स्किल्स नाही आहे, त्या आपण प्रत्येक जण ग्रॅज्युएशनला आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आपण 5वी ते 12वी, 12वी ते ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यास करत आलेलो आहे, परीक्षा देत आलेलो आहे. आपली जी काही एकूण शिक्षण व्यवस्था आहे त्यात परीक्षांना महत्व आहे हे आपल्याला पण माहिती आहे आणि आपण ते करत आलेलो आहे, निरंतर करत आलो आहे. पण आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इतका मोठा अभ्यास इतक्या कमी कालावधीत मला चांगला लक्षात राहून मला चांगला आउटपुट मिळावं याच्यासाठी ज्या काही स्किल्स असणार आहे त्या आपल्याला डेव्हलप करावं लागणार आहे. आणि मग त्या स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल रीडिंग स्पीड, कारण की सिलेबस खूप आहे, किंवा शेवटी ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता, ज्याला आपण कंबाईन गेलं तर एका तासात तुम्हाला 100 प्रश्न टॅकल करायचे आहे. तुम्ही राज्यसेवेला गेला तर CSATचे 80 प्रश्न विथ पॅसेज अँड मेंटल ॲबिलिटी अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स ते तुम्हाला 2 तासात करायचं आहे. मग तिथं तुमचं रीडिंग स्पीड हे स्किल खूप महत्त्वाचं ठरतं. विदाऊट रीडिंग स्पीड तुम्ही फार एवढा मोठा सिलेबस कमी काळात कव्हर पण करू शकत नाही. पण रीडिंग स्पीडचा अर्थ असा नाही की फक्त रीड करायचं पुढे जायचं. रीडिंग स्पीड विथ अंडरस्टँडिंग, ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्यातलं असणारे इन्फॉर्मेशन नॉलेज तुम्हाला गेन झालं पाहिजे, तुमचे कन्सेप्ट सुद्धा त्यात क्लिअर झाले पाहिजे. आणि या रीडिंग स्पीड्स तुम्हाला ही हॅबिट काय करावं लागणार आहे, डेव्हलप करावी लागणार आहे. नंतर रीडिंग स्पीड
विथ फोकस हे सुद्धा महत्वाचं आहे. अभ्यासाचा फोकस पण स्ट्रॉंगच ठेवावा लागणार आहे. आपण फॉर एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा UGCचं मी एक्झाम्पल देतो, ज्यावेळेस आपण विद्यापीठ कॉलेजचा विचार करतो, आपले लेक्चर फार तर 45 मिनिटं 50 मिनिटं किंवा 60 मिनिटांचा लेक्चरचा काय असतो, चंक असतो. मग ज्यावेळेस UGCने सगळे डिझाईन केलं असेल, त्यांच्या डोक्यात असेलच कुठे ना कुठे की शेवटी हे तुमची इंटेलिजंट कॅपॅसिटी इथं काय होते, चेक होते. कंटिन्युअस आपण एखाद्या अभ्यासाचं म्हणजे किंवा विषयाचं नॉलेज गेन करतोय, वाचतोय किंवा ऐकतोय, ही जी आपली इंटेलिजंट ज्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी असेल, ही कौशल्य आपल्याजवळ असणं आणि आपण किती ती डेव्हलप करतो हे महत्वाचं आहे. म्हणजे तासभराच्यावर आपला फोकस होत नाही. आपण किती फोकस केला तर सुरुवातीचे 5-7 मिनिटं जातात, मग पुढचे 40-50-60 मिनिटं फार जास्त फोकस होतो, परत अभ्यासाचा फोकस खाली येतो. पण आपल्याला हा जो चंक आहे हा वाढवत नाहीचा आहे. हा 1 तास 2 तास 3 तास 4 तास जी जी तुमच्या अभ्यासाची बैठक कन्सिस्टन्सी असेल त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, वाढवायचं आहे. म्हणून अभ्यासातला फोकस किती जास्त वाढवता येईल हे सुद्धा काय करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरचं महत्वाचं स्किल आहे स्पर्धा परीक्षा करताना नोट्स काढणं. आता नॉट नेसेसरी नोट्स म्हणजे तुम्ही नवीन पेज घेतलं, नवीन पेजवर नवीन प्रकारे सगळी माहिती परत लिहून काढता त्याला नाही म्हणत. नोट्स काढणे हे सुद्धा एक स्किल आहे. भलेही मी पुढच्या वेळेस त्याच्यावर लेक्चर स्पेशल घेईन, नोट्स कशा काढायच्या आणि माझ्या काही नोट्स तुम्हाला दाखवेल. पुस्तकातच नोट्स काढायच्या किंवा कुठल्या विषयाच्या सेपरेट नोट्स काढायच्या ते सुद्धा आपण बघू. पण नोट्स काढणे हे सुद्धा एक त्यातलं महत्वाचं स्किल आहे. आणि नेक्स्ट नोट्स काढल्या, नोट्सची रिव्हिजन आणि रिव्हिजन नंतर तुम्ही MCQ सोडवणे, या बेसिक गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात, इथे लक्षात ठेवावं लागतात. म्हणून अभ्यास चांगला होण्यासाठी हे तुम्हाला या गोष्टी करणे क्रमप्राप्त ठरतं. आणि या जर केली तर याच गोष्टीची जोड आपल्या अभ्यासाला कन्स्ट्रक्टिव्ह अभ्यास तयार होण्यात आणि त्याचा चांगला आउटपुट निघण्यात काय करतं, मदत करतं. हे सुद्धा लक्षात घ्या. नेक्स्ट माहिती आपण असंही बघू शकतो की आता अभ्यासाची सवय. फॉर एक्झाम्पल मी कॉलेजमध्ये एवढा अभ्यास केला नाही, मी शाळेत करत होतो, पण कॉलेजमध्ये मी BA BCom फॉर एक्झाम्पल मी माझं एक्झाम्पल देतो. मी BComला मला काही फार अभ्यासाची सवय तर नव्हतीच, पण BComला तो काही अभ्यास करण्याची गरज वाटत नव्हती. जास्त गरज होती आता ज्यावेळेस युनिव्हर्सिटी UGCने हा कोर्स लिहिलेला आहे, 1 वर्षात चांगला अभ्यास करून चांगला अकाउंटंट वगैरे तयार होणं अपेक्षित असतं, बरोबर. मी जे आहे ते माझं उदाहरण घेऊन सांगतो. पण त्यावेळेस शार्पच्या नोट्स यायचं आणि त्या शार्पच्या नोट्समधनं महिना 1.5 महिना अभ्यास करायचा आणि मग ते परीक्षेला जायचं. अशी ती सिस्टीम जी की चुकीची असेल पण ती फॉलो झाली होती माझ्याकडनं. मग आता मला सांगा, जर मी परत MPSC UPSCला आलो, मी UPSC लक्ष्मीकांत हातात घेतलं, कुठे शार्पच्या नोट्स वाचण्याची सवय आणि कुठे लक्ष्मीकांत वाचण्यासाठी लागणाऱ्या स्किलची सवय, लक्ष्मीकांत त्याच्या पुस्तकाची साईज, त्यात असणारा डेटा. मग आता तिथे असणारा तुम्ही कॉलेज वयात आपण अभ्यासाच्या सवयीपासून बरंच तुटतो. किंवा बरेच आता ज्या डिग्री प्रोफेशनल डिग्रीचे जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल MBBS स्टुडंट आहेत किंवा ॲग्रिकल्चर असतील किंवा इंजिनियर असतील, हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना अभ्यासाची ऑलरेडी त्यांचा अभ्यास खूप हेवी आहे ग्रॅज्युएशनचा, त्या अभ्यासाचे कंटिन्यू वर्षभर ते एंगेज राहतात अभ्यास करताना आणि त्यांना ती सवय राहते. त्याच्यामुळे मग तेव्हा जे या साईडला MPSC UPSCला येतात आणि हे रिसोर्सेस ते वाचतात, ते रिसोर्सेस त्यांना फार जास्त जड वाटत नाही. पण आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी किंवा साधारणतः BSc करणारे विद्यार्थी जे असतात आणि त्यांचं आधीचे ग्रॅज्युएशनचे रिसोर्सेस शॉर्ट असल्यामुळे इकडले रिसोर्सेस अभ्यासाचे फार मोठे होतात. मग या सवयी आपल्याला बदलायला पाहिजे. या सवयी बदलण्यासाठी आपण आता अभ्यासाच्या नवीन सवयी डेव्हलप करायला पाहिजे. त्याला मी म्हणतो हॅबिट्स ऑफ स्टडी. हे लक्षात घ्यायचं आहे. मग हॅबिट्स ऑफ स्टडी मध्ये काय काय करता येईल, तर आता एका दिवसात होणार आहे का, एका महिन्यात होणार आहे का, अजिबात नाही. यासाठी सुद्धा कालावधी तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि टप्प्याटप्प्याने आज मी 4 तास केला, उद्या मी 6 तास 8 तास. शेवटी तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा एरिया ऑफ इंटरेस्टवर डिपेंड आहे. तुम्ही फक्त परीक्षा द्यायची नाही, वाचायचं आणि परीक्षेला जायचं म्हणून ते तुम्हाला करून चालणार नाही. तुमचा पहिला अप्रोच आणि व्हिजनच चेंज झाला पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये. तुम्ही उद्याचे भावी अधिकारी आहात हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे दिलेले विषय आहे त्याच्या विषयांच्या आधारे आपल्याला कुठेतरी समाजाची काय करायची आहे, समस्या सोडवण्यासाठी वापरायची आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे या विषयांची जाण होणे, अभ्यास आपल्याला आवड निर्माण होणे अभ्यासाची, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तीच हॅबिट्स आपल्याला इथं काय करायची आहे, डेव्हलप करायची. मग अभ्यासाची किंवा कुठलीही सवय आपल्याला जर विकसित करायची असेल तर बघा, बऱ्याच पेपरमध्ये येतात किंवा मॅरेथॉनची जी प्रॅक्टिस करतात, रनिंग 21 किलोमीटर, हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, त्यासाठी हे सूत्र बऱ्याच वेळा वापरलं जातं. जर तुम्ही कुठलीही कृती सतत 21 दिवस करत राहिलात तर ऑटोमॅटिक 22-23व्या दिवशी आफ्टर 3 वीक्स तुम्ही मेंटली आणि फिजिकली ती कृती ऑटोमॅटिक काय करता, तुम्ही हॅबिच्युअल होता त्या कृतीला. ती सहज व्हायला लागते. जे तुम्हाला 4 तास 6 तास 8 तास अभ्यासाला बसायला तुमचं शरीर किंवा मेंदू साथ देत नव्हता, कंटाळा येत होता, ते इतके दिवस तुम्ही 3 आठवडे जर कन्सिस्टन्सी ठेवली
आणि ते लावून धरलं तर बरोबर 4थ्या आठवड्यात तुम्हाला रिझल्ट मिळतो. त्याच्यामुळे हा एक पर्याय जे स्पोर्ट्सवाले मॅरेथॉनवाले करतात तो एक पर्याय आपण करू शकतो की कृतीत सातत्य 21 दिवस ठेवणे आणि मग 22व्या दिवशीपासून फिजिकली आणि मेंटली मी त्याला ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, हॅबिच्युअल होऊन जाईल. अभ्यासाची वेळ व जागा यासाठी फिक्स करावी लागणार आहे. तुमची अभ्यासाची जागा आणि वेळ फिक्स ठेवा. शक्यतोवर कधी आलं, कधी अभ्यास केला, कुठेही बसून केला तर झाला पाहिजे, मान्य आहे. पण आता स्टडी तुम्ही म्हणाल सर असं नाही, आम्ही स्टडी रूममध्ये जातो, आमच्या इथे जागा बदलतात, फिक्स नसतात. जे विद्यार्थी लवकर येतात त्या इतकं शक्य होणार नाही, कारण की अर्ध डोकं त्यातच जातं. मग मला माझी जागा मिळाली पाहिजे, मला इथे मी बसतो ती जागा असली पाहिजे असं नाही, हरकत नाही. पण मी म्हणेल निदान जी स्टडी रूम आहे ती फिक्स आहे, ते सराउंडिंग माझं फिक्स आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण त्या सराउंडिंगमध्ये जेव्हा कृती करायला लागतो त्याचा सुद्धा आपल्या फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनवर काय होतो, परिणाम होतो, वाढायला आणि मदत होते. आणि रोजचे टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय थांबायचे नाही, ही एक कमिटमेंट तुम्ही करा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज स्टडी रूम मध्ये गेलात, तुम्हाला आज सकाळी जायचं आहे, तेव्हा तुम्ही एक टार्गेट घेऊन गेलेला की मी इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतची इतके पानं वाचणार आहे. त्याच्यानंतर मी कोळंबे सरांच्या इकॉनॉमीचं किंवा देसले सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक इतके पेज कव्हर करणार आहे. मी जनरल सायन्स 8वी हे बायोलॉजी कव्हर करणार आहे. तुम्ही जे टार्गेट ठेवलंय ते टार्गेट कंप्लीट करण्याचा शक्यतो प्रयत्न कराच. बिकॉज हीच तुमची कमिटमेंट आणि तीच तुमची रोजची टेस्ट आहे. जे तुम्ही टार्गेट ठेवलं त्यात कुठलाही व्यत्यय येता कामा नये. मग मित्र काय असेल, आपला आजूबाजूचे सगळे गोतावळा असतो, तुम्ही त्यातनं डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. तुम्हाला फोकस ठेवायचा आहे, बिकॉज तुमची कमिटमेंट आज मला एवढं कव्हर करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे रोजचे टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय थांबायचं नाही. हा एक चंगमान ज्यातनं आपली कॅपॅसिटी डेव्हलप होते, आपण टफ होत जातो आणि मग आपण एकदा टफ झालो आणि आपल्या अभ्यासाची अशा प्रकारे सवय झाली, मग हा अभ्यासक्रम आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय वाटतात, इझी वाटायला लागतात असं मी म्हणेल. मग बघा, रीडिंग स्पीड वाढवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग रीडिंग स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, तर रीडिंग स्पीड वाढवण्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचं मी म्हणेल वाचनाचा नियमित सराव करणे फार गरजेचं आहे. वाचनाचा नियमित सराव. आता वाचनाचा नियमित सराव म्हणजे सर आम्ही तर पुस्तकं वाचतो, सिलेबस मोठा, हा सिलेबसच आम्ही वाचत जातो, मग आता नियमित सराव म्हणजे काय, तर ठीक आहे, तुम्ही 20-25 मिनिटं असे काढा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा न्यूजपेपर वाचत असाल, त्यातलं तुम्ही काय करायचंय, तर त्यातलं आपण संपादकीय घ्यायचं आणि मी 10 मिनिटात किती स्पीडने वाचून अंडरस्टँड किती होते. म्हणजे मी स्लो वाचले तिथेच तिथे फिरते असं करून चालणार नाही. रीडिंग स्पीड इज अ मॅटर, त्याशिवाय सिलेबस कव्हर होणार नाही. मग हा सराव करावा लागणार. एकदा सराव झालं, तुमची नॅक बसते, तुम्हाला कळतं फास्ट कसं जायचं, कुठला शब्द महत्वाचा आहे त्याला अंडरलाईन करायचं, त्याला फोकस करायचं, ही गोष्ट सरावने होते. म्हणून वाचनाचा नियमित सराव करेल असं मी सांगेल. जाणीवपूर्वक दररोज किती पाने सरासरी वाचली ते तपासणे आणि किमान दिवसभरात तुम्ही 80, 70, 100 अशा पानांचं टार्गेट ठेवू शकता, ज्यातनं तुम्हाला काय होईल, आज मी 80 पानांचा अभ्यास केला. फॉर एक्झाम्पल 3 विषयांचं वेगवेगळे मिळून 80 पानं केले, 70 पानं केले, असं काहीतरी टार्गेट ठेवा. हे सब्जेक्टिव्ह आहे, तुमचा स्पीड, तुमची कॅपॅसिटी त्याच्यावरती डिपेंड असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. पण तिथे आपण दररोज जाणीवपूर्वक किती पाने वाचली हे तपासा. आज मी संपूर्ण दिवस मी स्टडीमध्ये होतो, पण हार्डली मी 10 पाने वाचले, असं होता कामा नये. किंवा मग आपल्याला शेवटी अकाउंटेबल कोणाला आहे, आपण आपल्याला अकाउंटेबल आहे आणि आपल्या स्वतःला चेक करण्यासाठी आपल्या रात्री जे आपण झोपतो, झोपण्याआधी आपण आपला काय घेतला पाहिजे, हिशोब घेतला पाहिजे, दिवसभरात केलं काय, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी या सवयी महत्वाच्या आहे. आणि कागदावर आपल्या आठवड्याचा परफॉर्मन्स चेक करा. आठवड्याचा परफॉर्मन्स, गेल्या आठवड्यात मी कुठले विषय कव्हर केले, मला समजलं किती, माझा फोकस होता का वाचताना, याच्यावर जर प्रश्न पडला, निदान 50% तरी प्रश्न जो मी टॉपिक वाचला गेल्या आठवड्यात त्याच्यावर सोडवता येतील का, हा परफॉर्मन्स आहे. हा आपण चेक करणे, कागदावर लिहून काढणे. मग हा एकदा ताळेबंद आपला तयार झाला आणि आपण याचं चेक केलं, जमतंय नाही जमत, केलं नाही होतंय, मग आपल्याला आपल्या चुका दिसतात आणि मग त्या चुकांना इम्प्रूव्ह करत जाणे हा आपल्या हातात आहे. आणि हे जर तुम्ही केलं, 100% तुम्ही तुमच्या जे काही तुमचे टार्गेट्स आहेत, गोल्स आहेत, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता अभ्यासाचा फोकस वाढवणे फार मस्ट आहे. बिकॉज फोकस जर स्ट्रॉंग नसेल तर आपण किती वेळ पुस्तक घेऊन बसलो तरी ते आपल्या डोक्यात जात नाही. मग हा फोकस एकदम वाढणार का, नाही. तुम्हाला जो काही विषय तुम्ही वाचताय त्यात तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. इंटरेस्ट कधी डेव्हलप होईल, तो जर विषय मला समजला, विषय डोक्यावरून गेला तर इंटरेस्ट डेव्हलप होत नाही, फोकस तर अजिबात लागत नाही. म्हणून पहिले विषय समजून घ्या. त्यासाठी तुम्ही कोणाचे तरी सोर्सेस जे असतील, शिक्षक असतील, मित्र असतील, सिनियर असतील, जे तुम्हाला सांगू शकतील, त्यांची तुम्ही मदत घ्या. पण फोकस हा लक्षात घ्या, कॉन्शियसली अर्ध्या 1 तासाने जर तुमचा फोकस डायव्हर्ट झाला तर तुम्ही स्वतःला, ते आपण म्हणतो जागा करतो पाणी म्हणून, तसं जागा करायचं. लक्ष कुठे, अर्धा तास मी बसलोय पुस्तक घेऊन,
काय वाचलंय, काय डोक्यात गेलंय, त्याच्यासाठी हे जर आपण कॉन्शियसली याला फॉलो केलं तर ऑटोमॅटिक मग आपल्या माइंडला पण सवय लागते फोकस ठेवणे, कॉन्शियस राहणे, आणि मग तो फोकस वाढत जातो. हे सुद्धा लक्षात घ्या. अभ्यास करताना मी पुढचं सांगेल, अभ्यासाचे स्लॉट करा. स्लॉट करणे फार महत्वाचं आहे. कुठल्या वेळेत कुठला विषय, कुठल्या वेळेत कुठला विषय, आणि मग त्या विषयाला आपण काय करत जाणे नाही, त्याला फॉलो करत जाणं आणि तो विषय अभ्यासणं, हे सुद्धा आपलं महत्वाचं आहे. नंतर कोणत्या स्लॉटमध्ये आपण जास्त वाचू शकतो. फॉर एक्झाम्पल कठीण विषय असेल आणि तुम्ही सकाळी उठले उठले फ्रेश असता, ज्याला मी प्राईम टाईम म्हणतो, अशा प्राईम टाईम मध्ये तुम्ही कठीण विषय घेतला तरी चालेल. जो विषय तुमचा नेहमीचा आहे, तुम्ही आधी अभ्यासलेला आहे, तुम्हाला इझी जातो. आपण संध्याकाळ होता होता आपल्या अभ्यासात थोडंसं काय येते, आपला सकाळपासून उठलेला स्टॅमिना कमी होत जातो, आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात, तेव्हा अभ्यासाचा फोकस काही म्हटलं तरी लूज होत जातो. संध्याकाळी असा विषय घ्या जो तुम्हाला ऑलरेडी काय आहे, तुमच्या हातातला विषय, पण सकाळी असा विषय घेता येईल जो नवीन आहे, ज्यात अजून मला मार्क पडत नाही. मग अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, कोणत्या स्लॉटमध्ये जास्त वाचू शकता हे तुम्ही डिसाईड करा आणि त्या स्लॉटमध्ये जास्त रीडिंग करा. जिथे जास्त वाचू शकत नाही तिथे तुम्ही MCQ किंवा थोड्या शॉर्ट नोट्स किंवा मॅपिंग असं तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण याला साथ देऊ शकतो. आणि हळूहळू अभ्यासाची वेळ वाढवत नाही, एकदम वाढवू नका. आज मी 10 तास करणार, आज मी 12 तास, असं करू नका. तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे हळूहळू अभ्यास वाढवा. नाहीतर तुम्हाला एकदम बोर झालं, कंटाळा, आणि तुम्ही अभ्यास करायचंच बंद कराल आणि डायरेक्ट 8 दिवसाचा गॅप पडेल, असं होऊ देऊ नका. मग परत कुठेतरी आपल्याला मोटिवेशन लागतं वगैरे, ठीक आहे, ते आता आपापला काय आहे, तो आपापला प्रश्न आहे. मोटिवेशनल बघावं नाही बघावं, बाहेरचं मोटिवेशन असावं की आपलं असावं, पण अशा प्रकारे तुम्ही करा. पण हळूहळू अभ्यासाची वेळ वाढवा, एकदम वाढू नका. लक्षात घ्या, तुम्हाला हळूहळू जरी वाढवली पण त्यात कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची. हळूहळू वाढवा, पण जी वाढेल त्यातनं मागे यायचं नाही, तो परफॉर्मन्स तसाच समोर गेला पाहिजे. हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. फोकस स्ट्रॉंग नसेल तर आउटपुट निघणार नाही. मी परत फोकसवर सांगतोय, फोकस स्ट्रॉंग नसेल तर आउटपुट निघणार. तुला वेळ जाईल पण त्यातनं आउटपुट निघणार नाही. म्हणून फोकस हा कॉन्शियसली चेक करायचा आहे, माझा अभ्यासाचा फोकस आहे का, आणि जास्तीत जास्त अभ्यास फोकस घेऊन वाढवण्यासाठी आपण काय करायचं आहे, काम करायचं आहे. हे सुद्धा लास्ट, स्पर्धा परीक्षा करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. स्पर्धा परीक्षा असताना काही मी म्हणेल अटीच आहे. स्पर्धा परीक्षा असताना कुठल्या अटी असतात, या अटी स्वतःशी प्रामाणिक राहणे. बिकॉज तुमचा अभ्यास तुम्ही किती करता, किती फोकस नाही करता, पुस्तक समोर आहे पण तुमचं लक्ष पुस्तकात आहे की बाहेर आहे हे तुम्हाला माहित आहे. म्हणून मी म्हटलं स्वतःशी प्रामाणिक राहणे. घरचे येऊन बघणार नाही की माझा मित्र मैत्रिणी बघतात आहे म्हणून मी अभ्यास स्टडीमध्ये शांत बसलेलो आहे, मी आत्ताच बाहेरून आलो पण अभ्यासात लक्ष लागत नाही, पण उठून गेलो तर बाजूचं काय म्हणेल, आत्ताच आला ना आता परत उठून जातो काय, त्याचा डोंट बॉदर इट. स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्हाला स्वतःला माहित पाहिजे. स्वयंशिस्त, जे आपण डिसाईड केलं ते आपण फॉलो करायचं, काम करायचं. इथलं कुठेही रॉकेट सायन्स नाही. दिवसात अभ्यास केला चांगला होतो, रात्री आपापल्या सवयी करा, पण स्वतःला दिलेली कमिटमेंट स्वतः फॉलो करा. सेल्फ डिसिप्लिन ही खूप मॅटर करते. तुम्ही जे ठरवलंय त्याला तुम्ही काय करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. अभ्यासातील सातत्य हा त्यातला एक महत्वाचा आणखीन एक पॉईंट आहे. मी परत सांगतोय, कन्सिस्टन्सी इन स्टडी. बरोबर आहे, ते तर प्रत्येक म्हणजे की ऑफ सक्सेस, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस असं म्हणतात. तुम्ही कोणाचे मोठे लोकांचे इंटरव्ह्यू असा ते सांगता, आणि सातत्यानेच आपल्याला गोष्टी काय होतात, हातात येतात. अभ्यास लक्षात स्मरणात कसा राहील याचा विचार करा. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे सुद्धा आम्ही थोडक्यात सांगेल तुम्हाला. अभ्यास स्मरणात किंवा लक्षात कसा राहील, मग याच्यासाठी रिडिंग अगेन अँड अगेन. तुम्ही वारंवार वाचन करा. वाचन करताना अंडरस्टँडिंग हा मेन पॉईंट पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते का, बरोबर आहे. वाचलेल्या गोष्टींचा तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. आणि रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही त्या नोट्स काढा. नोट्स शॉर्ट असल्या पाहिजे, फार डिटेल नसल्या पाहिजे. नोट्स काढल्या की त्या रिवाईज करायला जातात. रिव्हिजन केली की बरोबर आपल्या गोष्टी लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपला जन्मदिवस, आईबाबांचा, मित्रमैत्रिणींचा जन्मदिवस कसा लक्षात राहतो, आपलं सरनेम आपल्याला बसून काय पाठ करून घेतलं का लहानपणी घरच्यांनी, तुझं नाव हे, तुझं सरनेम आहे, अजिबात नाही. हळूहळू लक्षात राहील. घरचा ऍड्रेस पाठ करून घेतला का, नाही. बरोबर, वारंवार अगेन अँड अगेन जेव्हा गोष्टी होतात त्या लक्षात राहायला लागतात. म्हणून रिडिंग आपण म्हणतो स्पर्धा परीक्षांमध्ये 3-4 रिडिंग मिनिमम झाल्या पाहिजे. बिफोर अपेअरिंग एक्झाम 2-3 रिव्हिजन झाल्या पाहिजे. आणि रिव्हिजन होण्याचा सोपा मार्ग काय असतो, नोट्स काढणे. म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरला नोट्स कशा काढायच्या याच्यावर बोलूया. असेच मी शॉर्ट्स काही पॉईंट्स तुम्हाला सांगेल ज्या तुम्हाला नोट्स काढण्यासाठी काय होईल, उपयुक्त होईल, आणि त्याचे काही नोट्सचे एक्झाम्पल सुद्धा दाखवेल. मी अपेक्षा करतो की तुम्हाला या आत्ताच्या लेक्चरमधनं तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा फोकस किती महत्वाचा आहे आणि तुमची कन्सिस्टन्सी किंवा तुम्हाला अभ्यासासाठी काय हॅबिट्स डेव्हलप करायच्या या गोष्टी लक्षात आल्या चालेल. तर द कोर अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपल्या ॲपवर जॉग्रफीच्या नोट्स आहे द कोर अकॅडमीच्या, आणि टेस्ट सुद्धा आहे. MPSC पूर्व परीक्षेची, राज्यसेवेची सब्जेक्ट वाईज, आणि आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 16 टेस्ट
आपल्या ॲपवर आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. पहिली टेस्ट जॉग्रफीची तिथे फ्री ठेवली आहे सर्वांना, डिस्कशन सुद्धा आहे. तुम्ही ऑनलाईन फ्री टेस्ट आहे, ऑनलाईन सोडू शकता, तिथे लगेच तुमचा स्कोर कळेल, हे लक्षात घ्या. आणि आपलं कोर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. परत भेटूया दुसऱ्या विषयासह. थँक्यू सो मच.